आज आपण बनवत आहे मस्तपैकी गुळाचा केक, ते गव्हाच्या पिठापासून। तर चला मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला कुकर किंवा कढई गरम करून घ्यायची आहे। कुकरमध्ये बघा मी रिंग ठेवलेली आहे। हा माझा जुनाच कुकर आहे ज्यामध्ये मी नेहमी केकच बनवते। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। याला रिंग आणि शिट्टी लावायची नाहीये। कुकर जोपर्यंत आपला गरम होतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। या ठिकाणी मी केकचं भांडं घेतलेलं आहे। या भांड्याला पहिले तेल लावून घेऊ। भांड्याला तेल लावून घेतलं की केक आपला चिपकत नाही। भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी बटर पेपर ठेवून घेत आहे। बटर पेपर जर आपण ठेवला तर केक बिलकुल चिपकत नाही। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल आणि व्हाईट पेपर असेल तरी चालतो। व्हाईट पेपर भांड्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचा। भांड्याच्या खाली आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे। केकचं भांडं आपलं तयार आहे। आता आपण पाहू केकसाठी काय काय लागतं। या ठिकाणी मी एक भांडं घेतलेलं आहे। आता यात टाकायचं आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ। हे केकचे मेजरिंग कप आहे। केक बनवण्यासाठी अशा प्रकारे मेजरिंग कप येतात। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। मी हे गुळाचं पावडर घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे गुळाचं पावडर नसेल तर गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे। एक गुळाची पावडर मी या कटोऱ्यामध्ये टाकून घेतली। हे कटोरं थोडं छोटं वाटलं म्हणून मी दुसरं भांडं घेतलेलं आहे। आता यात टाकायचं आहे 1 वाटी दही। आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ज्या कटोरीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे। आता यात टाकायचं आहे अर्धी वाटी तेल। या ठिकाणी मी सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे। ज्या वाटीने आपण दही, गव्हाचं पीठ आणि गूळ घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल आपल्याला असं टाकायचं आहे की ज्याला वास नको, सरसोचं तेल वगैरे टाकायचं नाही। आता यात टाकत आहे 4 चमचे मिल्क पावडर। 1 छोटी वाटी मिल्क पावडर टाकत आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा। मेजरिंग कप सोबतच अशा प्रकारे चम्मचसुद्धा येतात। या चमच्याने मी हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकत आहे। चमच्याच्या वरपर्यंत हे भरून घ्यायचं नाही, असं हाताने याला प्लेन करून घ्यायचं। हाफ टीस्पून मी खायचा सोडा टाकलेला आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे 1.5 टीस्पून बेकिंग पावडर। पूर्ण भरून नाही घ्यायचं आहे, चमचा असा सपाट करून घ्यायचा। आता यात टाकायचं आहे 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स। हा केक खूप सोप्या पद्धतीने बनतो। आपल्याकडे हे मेजरिंग कप आणि चम्मच असायलाच हवे, कारण यामुळेच आपण बेकिंगच्या खूप साऱ्या वस्तू तयार करू शकतो। काही काही पदार्थ असे असतात की त्याला प्रमाण बरोबरच पाहिजे, थोडं जरी कमी जास्त झालं की ती वस्तू बिघडते। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे सर्व बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता बघा या ठिकाणी आपल्याला हे पीठ घट्ट वाटत आहे, तर यात मी दूध टाकणार आहे। दूध एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून पाहायचं की बॅटर कशा प्रकारे तयार झालं आहे। आता हे बॅटर मला थोडं घट्टच वाटत आहे म्हणून यामध्ये मी दूध पुन्हा थोडंसं टाकत आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे। केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि केकचा डबा सुद्धा आपला तयार आहे। आता हे सर्व बॅटर मी या केकच्या भांड्यामध्ये टाकून घेते। केकचं बॅटर सर्व मी भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हा केकचा डबा आपल्याला थोडा टॅप करून घ्यायचा आहे। भांडं थोडं टॅप करून घेतलं। आता याच्यावर टाकत आहे मी टुटी फ्रुटी। तुम्ही यावर आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता। मी या ठिकाणी टुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि थोडेसे घेतले आहे पंपकिन सीड। सर्व मी टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे केकचं भांडं कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। कुकर आपला गरम झालेला आहे। आता मी याचं झाकण काढून घेते आणि याच्यावर मी केकचं भांडं ठेवत आहे। खाली रिंग नक्की ठेवायची। हा केक तुम्ही कढईमध्ये किंवा कुठल्याही गंजामध्ये सुद्धा बनवू शकता। या कुकरला आपण शिट्टी आणि रिंगसुद्धा लावलेली नाही। गॅसची फ्लेम आपल्याला 5 मिनिटं मोठी ठेवायची आहे आणि 35 मिनिटं गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे। 40 मिनिटानंतर केक मी चेक करून घेतला होता चाकूने। तो भाग या पार्टमध्ये आलेला नाही आहे। एखाद्या चाकूने आपल्याला हा केक चेक करून घ्यायचा आहे। चाकू जर आपला कोरडा निघाला तर आपला केक शिजला आहे असं समजायचं। केक आपला तयार झालेला आहे।
आता आपण हा केक बाहेर काढून घेऊ. कुठेही आपला केक फाटला नाही किंवा भेगासुद्धा गेलेला नाही आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. गरम असताना हा केक बिलकुल काढायचा नाही, आपला केक तुटला जातो. केकचं भांडं पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण हा केक काढून घेऊ. सर्व बाजूनी चाकूने याला मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक पटकन निघतो. केक आता आपण पलटून घेऊ. एक प्लेट घेऊन आपण हा केक पलटून घ्यायचा. बघा किती पटकन आपला हा केक निघालेला आहे. बटर पेपरमुळे आपला केक पटकन निघतो. आता या केकवरचा बटर पेपर आपण काढून घेऊ. सामोरून तुम्ही केक बघितलाच आहे की कुठेही आपला केक फाटलेला नाही आणि मागच्या बाजूने सुद्धा हा केक आपला बघा किती मस्त असा स्पंजी झालेला आहे. मस्तच हा केक आपला एकदम मस्त झालेला आहे. मी जवळून तुम्हाला हा केक दाखवते की आपला केक किती मस्त असा स्पंजी झालेला आहे. बघा दोन्ही बाजूने केक आपला कुठेही फाटला नाही. अशा प्रकारे हा गुळाचा केक खूप मस्त तयार होतो. एकदम स्पंजी असा हा केक झालेला आहे. कुठेही केक आपला फुगलाही नाही, कुठेही त्याला भेगासुद्धा गेलेला नाही आहे. गुळाचा केक बघा आपला मस्तपैकी तयार झाला आहे. खूप सोपी रेसिपी आहे. केक बघा किती मस्त झालेला आहे. नक्की करून बघा. बघा मी स्पंज दाखवते तुम्हाला, पहा पौष्टिक असा हा केक आपला तयार झाला आहे. नक्की करून बघा. आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.